ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच आनंद प्राप्त करून देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या मनातील इच्छा नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, हा स्वामींचा दिव्य संदेश तुमच्यासाठी आलेला आहे. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हा संदेश मोजून 16 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही तुम्ही हा संदेश नक्कीच पाठवा. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्ही जर ऐकलात तर तुम्हाला लगेच आनंदाची बातमी नक्कीच मिळणार आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामींवर. जेवढा जास्त विश्वास तेवढे जास्त तुमची काम होण्याची शक्यता असते आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. मित्रांनो, स्वामींना एकच प्रार्थना करा. नित्य स्मरावे स्वामींना. दत्त रूप ते निहंकार, दत्त रूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो सर्वनाश, अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे, माय बापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार. अशीच इच्छा आपण स्वामींकडे मागायची आहे आणि स्वामी ती इच्छा नक्कीच पूर्ण करतील. मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि स्वामीकडे आपण काही इच्छा मागायची आहे. तुमची कोणती इच्छा देवाकडे तुम्ही मागत आहात आणि त्या इच्छेसाठी मी स्वामींकडे एकच प्रार्थना करतो की सर्व लोक सुखी, समाधानी आणि निरोगी राहो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, घमेंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही असणार नाही. एवढे तुम्ही लक्षात घ्या. आपल्या सद्गुरूंवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया. कारण योग्य वेळी ते इतकं देतात की मागायला काही उरत नाही. मग एवढाच विश्वास तुम्ही स्वामींवर एकदम चांगल्या प्रकारे ठेवा. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना तू फक्त माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर. मी तुझ्याच जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढा तुला नक्कीच फळ देईल. पण तुझी सेवा फुकट जाणार नाही याचं वचन मी तुला नक्कीच देतो. तुझी जी माझी सेवा करत आहेस आणि त्याचे फळ मी तुला नक्कीच देईल. म्हणून स्वामींना प्रार्थना करा, हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस. आम्ही तुझे छोटेसे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन देतोस, त्यांचा अनुभव देतोस. हे ब्रह्मांड नायक, तुला अनंत कोटी धन्यवाद. स्वामी महाराज, तुमच्या चरणाशी आम्हाला थोडीशी जागा द्या. महाराज म्हणतात, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास हा भोगावा लागला होता. सीतेला पण अग्नी परीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण? जसं दुःखामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं आणि ते दिसायला थोडा उशीर लागतो. एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही. एवढंच फक्त लक्षात ठेवून पुढे चला. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्य कपाळावर हात टेकवण्याऐवजी कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट नक्कीच पाहत आहे. उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देतो. बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देतो. आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सदैव सुखात ठेवो, ही स्वामींच्या चरणी आणि प्रार्थना. म्हणून ज्या घरामध्ये श्री महाराज राहतात ना, त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो. तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात दैवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते आणि स्वामींचा निवास त्या घरात असतो. जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते ना, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते. म्हणून अशा माणसांसोबत नक्कीच राहा, जे तुम्हाला हसवतात आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतात. साधं सोपं जगावं, दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं आणि आपलं आयुष्य जगावं. एवढीच इच्छा ठेवावी. अशक्य असे काहीच नसते.
मनात आले तर चाळणीतून पाणी सुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला लागतो. मग स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. तुम्हाला जर संयम असेल तर मग स्वामी तुम्हाला जे तुम्ही मागणार नाही ते पण देतील. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवर सापडत नाहीत. म्हणून देवाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला ना तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते. एवढे मात्र खरे आहे. म्हणून पैशांना किंमत जास्त देऊ नका. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. एवढंच फक्त लक्षात ठेवून आयुष्याचा गोळा आणि तुम्ही पुढे ढकलला पाहिजे की मग झाले. मग माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो. फक्त माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेत असते. व माणुसकी इथे जन्म घेते ना, इथे परमेश्वराचे वास्तव्य हे नक्कीच असते. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं कळायला सुंदर विचार लागतात. भरपूर जगायला पैसा नाही, आयुष्य लागतं. आणि ते आयुष्य तुम्ही कसं जगता हे तुमच्यावर निर्भर आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला नशीबवान नक्कीच समजा, कारण देव हा संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो बरं ज्यांच्यात क्षमता असते. मग तुमच्यात क्षमता असेल तर नक्कीच तुम्ही या जीवनाशी लढा आणि लढा देऊन या जीवनाशी संघर्ष करून विजय नक्कीच मिळवा. रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात. आणि स्वामी आपल्या मनातलं नक्कीच जाणून घेतात. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामींसारखा. सुख असो वा दुःख असो सदैव पाठीशी उभा असणारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ना तेच खरे असते आणि तेच खरे तुमचे आहेत. कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळे जिवलग होतात, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो पैसा आणि जी प्रसिद्धी आल्यावर तुमच्या जवळ येत असेल ना तो मात्र तुमच्या पैशाकडे बघून येत असतो, तुमच्याकडे नाही. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी शक्ती होय. त्यांचे स्मरण कधी वाया जात नाही. मूर्ती पूजेपेक्षा गुरु भक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असतात. म्हणून तुमची भक्ती किती निर्मळ मनाची आहे आणि किती मनापासून तुम्ही ती करता यावर तुमचे सर्व गुण आणि सर्व इच्छा या पूर्ण होतील की नाही ही अवलंबून असते. आणि मग स्वामींवर निर्मळ मनाची भक्ती करा आणि आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या. तळतळात मात्र कुणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना नक्कीच दुखवू नका, कारण दुसऱ्याला दुखावल्याने आपल्याला सुख मिळाले मग ते सुख काही कामाचे नसते. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख जाणवत नाही. आणि आयुष्यात आपण जास्त अपेक्षा ठेवायच्या नाही. आपण जे आपल्याजवळ आहे त्यात सुखी आणि समाधानी राहायचं शिकलं पाहिजे. आणि भरपूर काही गोष्टी आपण स्वतःसाठी केल्या पाहिजेत. मित्रांनो, आपण सर्व काही व्याप वाढवतो आणि जगतो आणि पैसे कमावतो. मग ही सगळी ठेव आपण कोणासाठी करत आहोत? या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही आपले आपल्याजवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे. पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जावयाची ठेव आहे, आपले जीवन ही मृत्यूची ठेव आहे आणि शरीर ही स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेला होईल, मुलीला जावई घेऊन जाईल आणि जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणी शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा. तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. आपण कितीही हुशार असला तरी माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर आपल्याला माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग होणार नाही. समाधान म्हणजे एक प्रकारची वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते ना तो खरा सुखी होतो. आणि दुसऱ्यांचं हिसकून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याचं कधीच उपाशी तो मरत नाही. म्हणून लोकांचं माणुसकी जपा आणि माणुसकी जपताना लोकांच्या मनातलं ओळखायला शिका. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जातं. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते आणि चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते आणि मग सगळं काही दिसायला होतं. खरं तर आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं बरं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी नक्कीच करत नाही.
आणि अशी लोक प्रामाणिक आणि चांगल्या मनाची असतात. आपल्याला हवी असणारी व्यक्ती आयुष्यात आली की आयुष्य सुंदर होते, हे मान्य आहे. पण आपल्यासाठी योग्य असलेली व्यक्ती जर आयुष्यात आली तर आयुष्य नुसते सुंदर नाही तर सहज, सोपे आणि सुखकर नक्कीच होते. म्हणतात की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्या सहवासात आपण जास्त भरतो. काय हवंय यापेक्षा काय योग्य आहे हे समजायला हवं. मग सर्व प्रश्नांची उत्तरे सुटतात. पैसा पैसा, अरे तू ऐसा कैसा. माणसं तोडतोस आणि माणसं जोडतोस. क्षणात होत्याचं नव्हतं करतोस. तुला मिळवण्यासाठी राबराब राबायचं, उभं आयुष्य खस्ता खाऊन जगायचं. तू असलास तरच कोणी ओळख दाखवतं, नाहीतर एकटंच कुठं जगायचं. अरे तुझ्या पुढे नाही माणसाचं मोल, तुझ्याशिवाय ठरते माणुसकीची फोल. पृथ्वीसारखी दुनिया फिरते तुझ्या पुढे गोल गोल, पण गरिबांचे आयुष्य होते माती मोल. कसा रे उभा राहू तुझ्याशिवाय, तुला मिळवण्यासाठी जगतो मी कष्टप्राय. याला नाहीच का काही तरुणोपाय, जो देईल मला खरा आनंद जगाय. मग नक्कीच हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दुधाला दुःख दिले की दही बनते, दह्याला दुखावले की ताक बनते, ताकाला त्रास दिला तर लोणी बनते, आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते. मग दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा ताक महाग, ताकापेक्षा लोणी महाग आणि लोण्यापेक्षा तूप महाग. परंतु या सर्वांचा रंग एकच, शुभ्र. याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलू नये. जो माणूस आपला रंग बदलत नाही ना, अशा माणसांची समाजातील किंमत जास्त असते. म्हणून दूध उपयोगी आहे पण एक दिवसात नासते. दुधाचे विरजन दही 2 दिवसात टिकेल, पण दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस 3, आणि ताकामधले लोणी आठवडाभर राहील, पण लोण्याचे कळवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही. आता बघा की नाही गंमत, एका दिवसातच नाचणारे दुधात कधीच नसणारे तूप लपले आहे. म्हणून तसेच आपले मन अथांग काय, त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा, चिंतन करा, मनन करा, आणि आपले जीवन त्यात नक्कीच त्यातून सुलाखून त्यातून बाहेर पडलेले तुम्ही म्हणजे कधी न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व तुम्ही बनून जाल. आणि मग तुम्हाला जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळेल. आणि उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. कुणासाठी कितीही काही करा, काही उपयोग नसतो. आयुष्य बिंदास जगायचं असतं. कुणाचे वाईट करायचं नसतं, कुणाचे वाईट चिंतायचं नसतं, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नसतं. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात, किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही तर कोणी नाही. आणि कितीही वाईट बोललो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचेही चितायचे आणि कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात ना, तसेच शांत डोके आणि उबदार मन हे आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी हसत राहा आणि लोकांनाही हसवत राहा. तुम्हाला सर्व दिवस चांगले जातील आणि तुमच्या सोबतही चांगलेच नक्कीच होईल. म्हणून मित्रांनो, तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढदिवस असतात, आणि आजचे समीकरण आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या. सगळं रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं की स्मशानात. आपला जिव्हाळा कायम राहो, स्वतःची काळजी घ्या. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार्ग खाऊन परत आपल्यालाच बिलगतात. नाती जपत चला, कारण आज माणूस एकटा नक्कीच पडत चाललाय की कुणी फोटो काढणारा पण नाही. सेल्फी काढावी लागते, आणि ज्याला लोक फॅशन असं नाव देतात, पण ती खरंच फॅशन आहे का? सर्व लोक एकटी पडत चालली आहेत हेच कळायला मार्ग नाही. मित्रांनो, झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त नक्कीच असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवे काय मिळवू शकतो यात जीवनाचा अर्थ हा असतो. आणि एवढेच तुम्ही बघून आयुष्याकडे चाललं पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी आणि परमेश्वर काठाही टोचू देणार नाही, एवढं आपल्याला परमेश्वरावर सांगत आहेत. आणि म्हणून परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवायला कधीच विसरू नका. निखळ मैत्रीतील एक विलक्षण ताकद जर कोणी असेल तर त्यातली सहजता
असते आणि तुमची मैत्री किती सहज आणि सोपी आहे यात ते असतं. आणि त्या सहजतेमधूनच सुरक्षितपणाची साय आपोआप धरते आणि साय दुधातूनच तयार होते आणि दुधावरच धर छत धरते. मग साय म्हणजे गुलामी नव्हे. साई खालच्या दुधाला साईचं दडपण वाटत नाही. मैत्री तशी असावी, दुधापेक्षा स्निग्ध. साईची नंतरची सगळी नंतर म्हणजे दही, ताक, लोणी, तूप ही जास्तीत जास्त पौष्टिकच असतात आणि तसं मैत्रीचं घडावं. हे मित्रांनो, एवढेच तुम्ही वाचून आणि सगळं काही करून तुम्ही स्वतःला सर्व काही मिळवून देऊ शकता. आणि फक्त तुम्ही खचू नका. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे भरपूर कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे हात खूप सारे भरपूर आहेत. अरे असे तर आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. एवढं लक्षात ठेव. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच ना थोडे. मग नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात तर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी बिळगून छाती, 2 हात नक्कीच करत चल. विजय तुझा असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू पहिल्यासारखं खचू नकोस. तू मनात श्रद्धा ठेव आणि विश्वास ठेव. स्वामी तुला नक्कीच मदत करतील. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे नीट ऐका. मनापासून तुम्हाला खरंच चांगलं वाटेल. कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मतं बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. कारण लोक खूप कान भरतात आणि मग कोणाला काही सुचत नाही. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजाच्या कडकडाटामुळे नाही. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपली आहे. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले ना तरी कोण कधी काय उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल ना तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल ना तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. मग दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन असे म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नसते. म्हणून आजचा दिवस हा चांगला आणि मनासोबत जगा. म्हणून तुम्ही जीवनात कसं जगता यावर तुमचा जीवनाचा पाया हा अवलंबून असतो. मित्रांनो, सुख म्हणजे नेमकं काय असतं आणि सुख म्हणजे नेमकं काय कुणालाच ते कळत नाही. अवतीभोवती असून सुद्धा कुणालाच ते मिळत नाही. कुणास वाटे मुलगा व्हावा, कुणास वाटे मुलगी व्हावी. कुणी शोधत तो एकांताला, कुणास वाटे सलगी व्हावी. प्रश्न सोडवण्या जीवनातले हवी कुणाला दौलत जादा. आधार मिळावा म्हणून येते, कुणी मागतो प्रेमळ दादा. आब सारख्या हवाच असतो कुणाला घोडा, कुणास गाडी. रंग उधळण्या रुबाबात ते हवीच असते कुणास माडी. हाती नोकर चाकर ठेवून कुणास वाटे मालक व्हावे. भुकलेल्या ती भाकर देऊन कुणास वाटते पालक व्हावे. कुणी पोसते तन मनाला, एकच मनीषा बहरायची. आयुष्य लावूनच पणाला साऱ्या ऋतूत मोहरायची. अतुत नाटे कुणा हवेसे, कुणास नाते बंधन वाटे. विसरून नाती गोती कोणी, उगाच जपती बाभोळ काटे. दुःख वेदना झेलत पेलित, मौन राखतो मुकाट कोणी. कोणी होत असे सैल, बोलूनी कोडीती सोडेती निर्वाण. निर्वाण गाठ क्षणी सुख शोधण्या, सर्व निघाले घेऊन हाती. दुःख दिवा ठेवता तन्मन, प्रसन्न दोन्ही आणि मिळवू द्या जीव शिवा. हे लक्षात ठेवा. आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही असंच सगळ्यांना देत आणि सगळ्यांकडून घेत चाललं पाहिजे आणि सगळ्यांची मनं चांगली ठेवली पाहिजे. जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमी असतात. आणि काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची. काही नाती असतात जन्मोजन्मीची, तर काही क्षणापुरतीची. काही नाती असतात केसांसारखी, न तुटणारी पण वेळ आलीच तर वाकणारी. काही नाती असतात लांबून आपले म्हणणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी. काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी, तर काही प्रेमाने आपलेसे करणारी. काही नाती असतात न जोडता सुद्धा टिकणारी, तर काही जोडून सुद्धा तुटणारी असतात. मग तुम्ही अशी नाती कोणाशी जपतात आणि तुम्ही तुमच्या मनावर अवलंबून आहे. म्हणून एवढंच जपून चला, मग आयुष्यात नक्कीच तुम्हाला काहीच कमी पडणार नाहीये. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, घरातून बाहेर पडताना आपल्या देवातल्या घरातील देवाला नमस्कार करून बाहेर पडा.
आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन नक्कीच घ्या, कारण तो भगवंत स्वामी समर्थ तुमची घरी येण्याची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्या हातात असते. एवढं लक्षात ठेवून आयुष्य जगत जा आणि संपूर्ण आयुष्य तुम्ही काढत जा. एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते, पण त्यामागचे कष्ट त्याला आपल्याला दिसत नाहीत. कुणालाही नक्कीच त्याच्या संपत्तीवरून हिनवताना 4 वेळा नक्कीच विचार करा. जो अभिमान तुम्हाला तुमच्या वडिलांच्या कष्टांसाठी आहे ना, तोच अभिमान त्या व्यक्तीच्या मुलांनाही असतो. एवढं लक्षात ठेवून पुढे चला. माणूस माणसाला आश्रय दिला तर डोक्यावर बसवतो, उपदेश केला तर रागाला येतो, आदर केला तर स्वतःला महान समजतो, उपकार केले तर गर्वाने फुलतो, क्षमा केली तर दुसऱ्याला दुर्बल समजतो, विश्वास ठेवला तर कधीतरी घात करतो, प्रेम केले तर खाल्ल्याच्या ताटातच घाण करतो. फार विचित्र आहे ही माणसांची जात. अपवाद ही असू शकते बरं, पण म्हणून प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. मग कुणी मनावर घेण्याचं कारण नाही. बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी नक्कीच कमवा, गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करण्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी पैसा साठवा आणि मरण्यापूर्वी दान धर्म नक्कीच करा. आणि त्यात तुम्ही अन्नदान कराल तर ते सर्वात श्रेष्ठ आहे. जो प्रामाणिक राहतो ना, त्याची किंमत लोकांना अजिबात कळत नाही. जे बोलायला लवाड, कामापुरते वापरण्यात, झुकून नमस्कार करण्यात गोड आणि गोड बोलण्यात व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ना, ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित कधीच होत नसते, हे लक्षात ठेवा. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपले विचाराशी आणि कर्तव्याशी, कर्माशी व आचाराशी ठाम राहावे आणि जीवनात यशस्वीरित्या सर्व कार्यकार त्यांनी सांभाळला पाहिजे. आपण बोलतो, आपण जेव्हा काही ना काही शब्द बोलू तेव्हा त्या बोलण्यातून काहीतरी प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण होते का ते पाहावं. मग असं प्रत्येकानं ठरवलं तर अनेक आवाज गप्प होतील, कारण नेमकं तेच बोलायचं म्हणजे वासनं आलं आणि म्हणून चिंतन आलं, म्हणून आलं. आणि आपल्या गप्पातून लाव्या किती निंदा नसती, किती आणि समृद्धता किती, याचा विचार तुम्ही नक्कीच करायला हवा. जगण्यासाठी काही तत्वे आहेत. आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका व नाहीतर जीवनातील आनंद संपेल. आणि म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका, तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर तुम्ही प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते, म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने नक्कीच तुम्ही घेतले पाहिजे. मित्रांनो, खरी मानवता असते. अन्याय करणारी व्यक्ती आपल्या रक्ताच्या नात्यातील आहे, म्हणून त्यांची बाजू घेणारे तर सर्वच असतात. पण अन्याय करणारा कोणीही असो, तो अन्यायच आहे असे मानणारे दुर्मिळच असतात. म्हणून नाती बघून न्याय करणे हाच खरा अन्याय असतो आणि सत्यता बघून न्याय करणे हीच खरी मानवता असते. मग तुम्ही लक्षात घ्या, मन म्हणजे समुद्रच जणू. अथांग विस्तीर्ण सदैव विचारांच्या अवखळ लाटा पृष्ठभाग जगावर तरंगलेल्या, कधीही न संपणाऱ्या, एका पाठोपाठ एक सतत येणाऱ्या आणि अंतरंगातील भावनांचा जराही लवकेश न दाखवणाऱ्या, पण तरीही शांततेचा किनारा शोधणाऱ्या. कारण चंचल मनाला सावरण्याचं सामर्थ्य त्या विचारांच्या अंती तर उमगतं आणि अतिविचाराने मग जेव्हा थकतं तेव्हा किनारा शोधावा तर जरूर लागतो. आणि तिथे विचारांचा शेवट तात्पुरता का होईना जरा स्थिरावतो ना, मग तो किनारा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा नक्कीच असतो. आणि म्हणून एवढंच तुम्ही मग चांगलं निथळ पाहण्यासारखं ठेवावं. आनंद हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. गमतीची गोष्ट अशी आहे की मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्यावरूनही गमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा. मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल. आनंद हा फुलपाखरासारखा असतो. त्याचा पाठलाग केला की तो दूर पळतो व आपण निश्चित बसलो असतो की अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो. आणि असा आपला आनंद असतो. आता आठवणी आहेत. माणूस कशाच्या आधारावर जगतो हे तुम्हाला माहीतच आहे. भूतकाळांच्या आठवणीवर ही निव्वळ कवी कल्पना आहे. आयुष्य आहे म्हणून आज जगतोय हे उत्तर फार रुद्र वाटेल,
आणि या भीतीपायी माणूस बेधडक सांगतो, आठवणींवर जगतो. म्हणून आठवणी जीवन देण्या इतक्या दिव्य असत्या, तर मग माणूस कशाची पर्वा न करता त्या आठवणींमागे लागतो. आणि लागला असता पण तशी माणसं फार कमी आठवणी असह्य होणारी माणसं सरळ जीव देतात आणि इतर आपल्या नशिबातच नव्हतं असं म्हणत रडगाणे गात आयुष्याची कॉम्प्रोमाइज करतात. आणि मग अशा आठवणींमध्ये जगण्यात काहीच अर्थ उरत नाही. आपण आयुष्यालाच एक कलाटणी देत असतो आणि आयुष्यालाच आपलं भलतंच काही बोलत असतो. आपले गुरु आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. आपल्या स्वतःला एवढं निरपेक्ष काम करताना अंतरंगातून शांतीचे झरे वाहत आहेत किंवा निस्वार्थपणे कुणासाठी कोणतेही काम करताना किंवा श्रेयस आणि प्रेयस या स्वतःचे काही ना काही प्रमाणात नुकसान होत असताना सुद्धा तटस्थपणे श्रेयसाची निवड करता आली म्हणजे आपले गुरु होतो. आणि म्हणून याचाच अर्थ गुरुचं वास्तव्य आपल्यातच 24 तास असतं. म्हणून आपल्याला त्यांचं भान नसतं किंवा भान असूनही आपण प्रियाला प्राधान्य दिलं की गुरुतत्वापासून लांब जातो. आणि कोणतीही कृती करताना आणि करत असताना आपण की का करीत असतो आणि त्या जिव्हाळा किती, नाटक किती, उमाळा किती आणि नाईलाजत्व किती आणि समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किती आणि शुद्ध सात्विक भाव किती हे त्याला माहिती असतं. अशा अनेक प्रसंगी स्वतःला होत राहणं ते ज्ञान, आणि ते ज्ञान म्हणजेच गुरु, आणि ज्याची व्याख्या करता येते त्याला माहिती म्हणतात. म्हणून परमात्मा तुमच्यातही आहे. आणि असं म्हणतात, कुठे शोधेशी रामेश्वर, कुठे शोधूशी काशी. या कवितेत पाडगावकरांनी हृदयातल्या उपाशी राहिलेल्या परमेश्वरावर अचूक बोट दाखवलेला आहे. आणि मग जसा परमात्मा बाहेर शोधायचा नसतो तसा गुरुही असं जर असेल तर मग मी स्वतः कायम गुरुपदावर का राहू शकत नाही. एक संभ्रम आणि एक दवदव हेच त्याचं कारण आहे. आणि त्याच कारणामुळे आपण तसं करत असतो. ज्ञान आणि शिक्षणामुळे सगळी उत्तरं मिळत नाहीत. मेंदूतल्या आवडलेल्या पेशींना शिक्षण फक्त जागा आणत असतं. आणि वस्तू, माणसं, आकडे, इतिहास यांची कोठार म्हणजे मेंदू, आणि स्मरणशक्ती, स्मृती यांचा प्रचंड गोडाऊन म्हणजे मेंदू. आणि किडलेले धान्य, विचार, आठवणी फेकून देण्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय शिक्षणाचं ज्ञानात रूपांतर होत नाही. शिक्षण म्हणजे पोपट्याचा पिंजरा, ज्ञान म्हणजे राजहंस, निरक्षर. भेद समजल्याशिवाय अनावश्यक माहितीने बेदार झालेला मेंदू टवटवीत राहणार नाही. नव्या शुद्ध विचारांनी त्या करोडो पेशी रिकाम्या हव्यात. आणि प्रेम भक्तीसाठी मनाचे कमळाच्या पानाचे ड्रोन हे नीलव्यक्त हवेत. अशा रिकाम्या जागी जो उतरतो तो निसर्गच असतो. आणि मग तो निसर्ग सर्व काही गोष्टींमध्ये उत्तीर्ण होऊ लागतो. आपल्या मनाची ताकद प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते. आणि मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती, ब्रेकफास्ट, आंघोळीचं दुपारचं जेवण, यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून ताज्या भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. मग प्रत्येक क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते. पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं होत असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं. आणि ते मन मग लेखकाला कथानक पुरवतो आणि कवीला शब्द सुचवतो, संगीतकाराला चाल, नर्तकाला पद्यास, शास्त्रज्ञाला शोध, साध्या सुध्या सर्वसामान्य बाईचा आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं ते म्हणत असतं आणि शिकवत असतं. आणि स्त्रींची गृहिणी होणं ही सुद्धा कलाकृतीच आहे असं मी मानतो. आणि त्यानुसार सर्व काही आपल्याला मिळत जातं. मित्रांनो, मागणी मोठ्या प्रेमाची असते. माणसाचं प्रेम फार मर्यादित असतं, त्याला परीघ असतो. माणूस मोठ्या मनाचा, खूप विशाल मनाचा म्हटलं तरी फरक पडत नाही. खूप मोठं वर्तुळ काढलं तरी त्याला परीघ आलाच. आणि परीघ आहे तिथे सेंटर, मध्यबिंदू आलाच. मध्यबिंदू म्हणजे आत्मकेंद्रितपणा. परीघ कितीही मोठा असो, त्रिज्या अनेक महिलांची असो, ती फिरणार. म्हणून मध्यबिंदू भोवतीच मग काय बिघडलं त्यालाच पोझिशन म्हणतात. आणि मध्यबिंदूवर मग पत्नी असो किंवा प्रेयसी, परिघाशिवाय वर्तुळ पूर्ण करण्याची क्षमता फक्त निसर्गाजवळ असते. मग माणसाने त्यात विराट अंत नाही आणि स्वार्थ नाही, हक्क नाही. अशा वर्तुळात जावं आणि मागणी करायची तर ती इतक्या मोठ्या प्रेमाची करावी तर त्याच्या खाली कॉम्प्रोमाइज हे नकोच. आणि मग भरपूर मागणी आपण निसर्गाशी करत असतो. एकदा केव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपलं काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा मग लक्षात येतं की आपण आंबोळलेले चिंच बऱ्याच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवली नाही, चाटक्याच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही. कारण
परिस्थितीचे चटके सोचताना पुरेसा झालेले असते आणि कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशीतला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चारमही आता राहिलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने ओढता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वतः बरोबर कधी नेला ते कळतच नाही. त्या उडणाऱ्या म्हातारीने सर्व आनंद नेले आणि त्याच्या बदल्यात तिचं वाद्रव्य तिने आपल्याला दिलं, म्हणून ती अजूनही ओढू शकते. आपण जमिनीवर आहोत एवढं लक्षात घ्या. मग आपण काय काय गमावत आहोत आणि कुठे कुठे काय काय कमवत आहोत याच्याकडे सुद्धा नक्कीच लक्ष दिले पाहिजे. मित्रांनो, तात्विक भांडण सर्वांशी होत असते, तुमचे होणार सुद्धा, पण शत्रुत्व कोणाशीच ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतो आणि शकतात सुद्धा, जरूर असावे, पण मनात काय भेद ठेवू नये. एकादशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हाच या सर्वांचा मूळ आहे, तो विनाकारण बाळगून जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे, त्याचे स्मरण असावे आणि भय अजिबात नसावे. एक लक्षात ठेवा, तुम्ही जसे मुलांवर संस्कार कराल तसे त्यांच्यावर संस्कार होत असतील आणि होत जातील सुद्धा. मग त्या पद्धतीने ते सर्व तुमच्याकडून शिकत जातील. मुलांवर सतत टीका कराल तर ते पुढे इतरांना तुच्छ लेखतील. मुलांवर सतत रागवाल तर ते भांडखोर होतील. मुलांना सतत भीती दाखवाल तर ते नेहमी दुर्मुखलेले राहतील. मुलांची सतत इटाळणी कराल तर त्यांना न्यूनगंड येईल आणि मुलांना सतत धीर द्याल तर ते सहनशील होतील. मुलांची सतत कौतुक कराल तर ते दाद द्यायला शकतील आणि देऊ शकतील, एवढं लक्षात घ्यावा. म्हणून तुम्ही जसे त्यांना सांगता तसेच ते नक्कीच करत असतात आणि त्याप्रमाणे ते घडत असतात. म्हणून तुम्ही फक्त त्यांना चांगल्याच गोष्टी शिकवल्या पाहिजे आणि स्वामींकडून आपण जे बोध घेतो तेच नक्की तुम्ही जीवनात अवलंबले पाहिजे आणि स्वामींचे विचार फक्त तुम्ही मनात ठेवले पाहिजे. तुम्हाला कधीही पस्तावा करण्याची वेळ येणार नाही, हे लक्षात द्या. हे स्वामी भक्तांनो, तुम्ही हा स्वामी संदेश मोजून 16 मिनिटे नक्कीच ऐका आणि याला मध्ये कुठेच सोडू नका. नक्कीच तुम्हाला तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंदाची बातमी नक्कीच मिळणार आहे. यावर फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींना एकच प्रार्थना करा, हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केलाय. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि दुःख आले ना तरी श्री स्वामी समर्थ. संकट आले तरी श्री स्वामी समर्थ. आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्था, गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस आणि माझा पिता आहेस, माता आहेस. मला मार्गदर्शन कर, प्रेरणा दे. हे स्वामी राया, मला तुझ्या चरणाची जागा दे. मित्रांनो, स्वामींकडे ही प्रार्थना करून तुम्ही तुमची इच्छा प्रकट करायची आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच तुमची इच्छा सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मनोकामना लिहा. मी श्री स्वामींचरणी एवढेच प्रार्थना करेल की तुमच्या सर्वांच्या इच्छा व मनोकामना या पूर्ण हो व तुम्हाला सर्वांना स्वामी सुखात, आनंदात आणि निरोगी ठेव. ही स्वामींचरणी प्रार्थना. केवळ तुमच्या पायांशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन आहे. स्वामी तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन आहे. स्वामी हातात जपाची माळ नाही किंवा मुखात विधीचे अस्खलित मंत्र नाहीत किंवा सोड उपचाराचे पूजनाचा थाटमाटही नाही. सुगंधित फुलं नाही, रसाळ फळही नाही आणि गमगमणारं अत्तरही नाही की गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निरंजनाची आरती नाही. परंतु प्रत्येक क्षण तुमचा जो विचार करणं हे देखील तुमचं पूजन आहे स्वामी. आणि तुमचं पूजन मी असं जर करत असतो, माझ्या मुखात सतत श्री स्वामी समर्थ नाव घेत असतो. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेत असतात आणि ते आपला संयम बघत असतात आणि आपल्याला भरपूर अडचणीत व संकटेही निर्माण करून देत असतात. बऱ्याच वेळा तुमच्या संकटांमुळे आपली सेवा ही खंडित होते आणि बरेच सेवेकरी कंटाळून स्वामींची सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो? बरं, ते संकट किती मोठं असलं ना तर त्या संकटावरूनही आपले मोठे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे, कारण स्वामी समर्थांनी परत एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत आणि कधीच नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात. म्हणून येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवा, तुमची सर्व कामे नक्कीच मार्गी लागतील. आणि हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव आणि सर्वांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे नाम मुखात अखंड राहू दे.
एवढे स्वामींचरणी प्रार्थना करणं आणि स्वामी सर्व गोष्टी करण्यासाठी समर्थ आहेत. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. बरं इतकंच की ते आपल्याला दिसत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, पण तुमच्यासाठी देवाने कुठेतरी चांगली लीला ही लावून ठेवलेली असते. आणि जगातला सर्वात पहिला कॉर्डलेस फोन हा देवाने तयार केला. त्याला त्याने नाव दिले प्रार्थना, आणि तो कधीही त्याचा सिग्नल गमावत नाही. एवढं मात्र कराय, आणि तुम्हाला त्याला कधी रिचार्जही करावे लागत नाही. त्याला कुठेही वापरा आणि कसेही वापरा, फक्त तुम्हाला मनापासून तो वापरायचा आहे. म्हणजेच तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे. एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असे वाटते, असा आपण समज करून घेतो. आपण आपल्यालाच घाबरतो. परंतु थोडंसं शांत राहिलं आणि स्वामींचे वचन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे आठवले आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग दिसून येतो. म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग राहावे. तू मला तुझ्या देवालयात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहेस असे स्वामी म्हणत आहेत. आणि औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतः यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं, म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाट बघत असतो. एक लक्षात घे बाळा, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नसतो. मी नेहमीच त्यांच्या सोबत असतो. एवढंच कराय. मार्गाने चालताना जो नाम घेतो ना, त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडत असतो असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो ना, त्याला सतत समाधानाचे सौख्य लाभते. परत जेवताना प्रत्येक घासात बरोबर जो नाम घेत असतो ना, त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळत असते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणीमांचे बंधन लागत नाही. एवढे कराय. मग स्वामींनी आपल्याला एक मंत्र दिलाय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग त्यातलं भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो, आणि ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा. एवढं लक्षात ठेव. आणि त्यानंतर न म्हणजे नको अंतरू तू परमात्माला, आणि को म्हणजे कोणी नाही त्याविना तुम्हाला, आणि स म्हणजे सतत राहा तू नामस्मरणात. मी म्हणजे मीपणा नाही स्वामींचरणी. तू म्हणजे तुझे न काही माझे न काही, जागीरदारी कुणा दाखवतो. पा म्हणजे पामर जीव हे सारे असती. ती म्हणजे ठीक समजून नक्कीच राहते जगी. शीघ्र म्हणजे शीघ्र घाव घे स्वामींपाशी. आणि आ म्हणजे आदरे वंदन करी स्वामींची. आणि हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांशी. आणि तेच वचन आपण पूर्ण म्हटलं तर ते असं येतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन त्यातून तयार होत असतं. म्हणून माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील असे स्वामी म्हणत आहेत. आणि समोरच्या मन दुखवणार नाही याची काळजी नक्की तू घेशील. परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना, याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव आणि ती नामस्मरणामध्ये दे. यशस्वी नक्कीच होशील. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा. मग तुम्हाला सर्व काही समजेल. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका. म्हणजेच अक्कलकोटाला स्वामींच्या दर्शनाला नक्कीच जा. नक्कीच तुम्हाला पुढच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील, कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात कुठेच नाही. एवढं समजून घ्या, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरवू देणार नाही. स्वामी म्हणतात, या कलियुगात तुला एकटे मी सोडणार नाही. बाळा, जी झुंज तू खेळतो आहे ना मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. एक लक्षात घ्या, दिवा स्वतः जळत राहतो ना, त्याचा शांत मंद अशा प्रकाशामध्ये भगवंताचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटावे आणि तेही दिसते. आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. बघता तुझ्या शरीर रूपी गाभाऱ्यातल्या मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझ्या चित्तांत प्रकाश पाडलास ना, तर तुझ्या स्वार्थ रूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागेल. आणि त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये येशील. आणि एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाशात देण्यासाठी म्हणून घट्ट केलास आणि तो घट्ट करून या स्वामी रायाची चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस, तर सद्गुरूंचे रूप सुस्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागेल.
आणि तू या भक्ती मार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधशील. क्षणार्धात लख प्रकाश पडावा अशी स्थिती होऊन तू शोधात असलेला गुरुमार्ग तुला दिसू लागेल आणि एखाद्या प्रचंड सागरामध्ये जीवन नौका पुढे सरकावी तशी तू ती हाकरशील आणि त्या सागराच्या क्षितिजावर तेजाचा दिव्य असा तेजोमय निधी अज्ञात रूपाने उगवून तू अनंत प्रकाशाचा लाभ होईल आणि मग तुला सर्व काही मिळून जाईल असे स्वामी म्हणत आहेत. एक लक्षात घ्या, एक गोष्टीवरून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. स्वामींसमोर उभा होता एक माणूस. हाताश हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी काय करू नाही कळत, नाही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही स्वामी. स्वामी म्हणाले त्याला, बाळा विश्वास ठेव. माणूस म्हणतो सगळे रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, बाळा विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे इथे आशेचा किरण नाही, उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगात मध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. मग शांतपणे हसत स्वामी त्याला म्हणतात, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो. विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते कुशीत आईच्या, कुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. मग उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तुझा तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपले सगळे दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा आम्ही हाक ऐकण्यावर. मग असाच विश्वास जगाव आणि मनात आणि परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न पूर्ण होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव आणि जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. मी श्री स्वामी समर्थ बोलतोय. आणि कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. मग मित्रांनो असं वाटतं की खरंच देव आहे का? इथपर्यंत आपल्याला देवावर शंका यायला लागते. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच सर्व खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते ना, काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो ना कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असायला हवा. आणि तो विश्वास असला मग तुम्ही सर्व काही प्राप्त करण्यासाठी खूप मोकळे होत असता. आणि एक लक्षात घ्या की आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशी काहीही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेतील ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून त्यावेळी मन अस्वस्थ असतं आणि असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. आणि मग त्या उपाय मार्गातून आपण भरपूर काही प्राप्त करू शकतो. स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांचं सर्व मानव जातीसाठी जो माझी अनन्य भक्तीने भावनेने सेवा करेल ना त्याचा संपूर्ण जीवनाचा योग्य क्षेम मी चालवेन. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नाही अभी जिंदा आहे. हे श्री स्वामी वाणी केलेले आहे आणि स्वामींनी अभय वचन दिलेले आहे. जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल, तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आहे. आणि न आरता न खसता माझे यश निश्चित आहे हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचे आहे. जसे तुम्ही कर्म कराल तसेच तुम्हाला फळ मिळेल. म्हणून तुमच्या कर्मावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून राहा. कारण कर्म जसे असतात तसेच माणसाला फळ मिळत असते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, असं तुम्ही ऐकलं असेल. आणि ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो ना तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. गुरुदत्त हे नाव मुखात घेऊन त्या ठिकाणी चित्त गुंतून जाते आणि आपले जे जे काय आहे तसेच पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरूंच्या कृपाछत्रात या दत्त नामाची ज्योत ठेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर द्यावा आणि त्यात ते स्मरण चित्तात जखडून टाकले पाहिजे. आणि अनुभवपर्यंत
आलेली कष्टमय सेवा या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःचा स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभूती मधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते, जेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते आणि यासाठी दृढतेची कास धरून त्यांच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्त या नावाने तुम्हाला त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल. आणि मग तुम्हाला आरामाची गरज नक्कीच असणार नाही. मग तुमच्या पाठीमागे स्वतः श्री स्वामी समर्थ असतील. मग तुम्हाला कशाची चिंता नसणार आहे. आणि जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला जो स्वामी भक्त असतो ना, अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करतो. पण ध्येय शून्य माणूस रस्ता किती सोपा असला ना तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल ना, महाराज त्याचा योग्य क्षेम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशी असतात. एवढेच खरे आहे. स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुरुचे नक्कीच टेकून नक्कीच विनम्र भावे मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष जगो ही तुमची इच्छा आहे. माझी तर एकच इच्छा आहे की ओठांवर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधी थकू नये. स्वामी महाराज प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. महाराज आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी नक्कीच द्या. श्री स्वामी समर्थ म्हणतात, चांगल्या लोकांना नेहमी देव त्रास देत असतो पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधीच देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळणार नाही. आणि सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती तुमची नक्कीच होणार. आणि जर नशीब काही चांगले देणार असेल ना तर त्याची सुरुवात कठीण मार्गाने आणि गोष्टीने होत असते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. न मागताही तुम्हाला खूप काही मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनापासून पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ हे सोनेरी शब्द अक्षर सुमणे इतके हळुवारपणे घ्यावेत ना की त्याची गोडी अमृताला लाजवू पाहते. आणि ती शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ते तुमच्या कंठात पाजरू देऊन तुम्हाला सुशोभित करेल. आणि या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजाळून देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी कडांनी सजलेले अक्षरावरी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि मग तुम्हाला ते समजू लागेल. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. आणि एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय नक्कीच सत्कर्म असतात आणि म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं. आणि ते जसा रस्ता दाखवतील तसा आपण त्या मार्गाला चालायचं, एवढंच आपण केलं पाहिजे. मित्रांनो, ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतोच, लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसावे लागते, अगदी तसेच नामात सर्व कृपा दडलेल्या आहेत. आणि कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल. आणि नाम घेतल्याने तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृती देते ना तेव्हा तिचे रूपांतरच सेवेत होते. जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. आणि त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मक कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. आणि या शरीराला सेवेकरी असे म्हणतात आणि स्वामी भक्त असे म्हणतात. म्हणून तुम्ही जर स्वामींची मनोभावे पूजा करत असाल आणि मनोभावे भक्ती करत असाल मग तुम्हाला याचा अर्थ नक्कीच कळेल. स्वामी बघतो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन नक्कीच देतात. आपल्या सर्व प्रपंच भार स्वामींवर नक्कीच सोडा, ते सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. एक लक्षात घ्या, या विश्वात सर्व मानव सह पशु, पक्षी, प्राणी सर्वांचे चालक, मालक आणि पालक श्री स्वामी समर्थच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतलाय आणि तुम्हा आम्हा सर्वांना स्वामी नामाचा उपहार त्यांनी दिलाय. म्हणून मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल
तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थ यांच्यासोबत व्यक्त केली पाहिजे. आणि स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. पण दुःखाच्या रात्री झोप कुणालाच येत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच तर जीवन असं नाव म्हणतात. आणि मग हे जीवन जगत असताना तुम्ही कशा पद्धतीने जे कर्म करता त्या पद्धतीने तुम्हाला फळ मिळत जाते. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचत असतो. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल, पण प्रश्न विचारायचे असतील तर उत्तर हे द्यावेच लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही. जगात जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे तुम्हाला नक्कीच जावे लागेल, तरच तुम्हाला सर्व मार्ग मोकळे होतील. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदीसारखी असतात, बरं जास्त जोर दिला की तुटणारी. काही पानासारखी असतात, अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काट्यांसारखी सोबत असून सुद्धा टोचत राहणारी. आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते आपल्याला साथ देणारे असतात. म्हणून त्यांच्यावर तुम्ही ते थोपवू नका आणि त्यांना ओळखायला शिका. जर तुम्ही माणसं ओळखायला शिकली तर मग तुम्ही सर्वात जास्त प्रगती कराल. आणि सद्गुरूंना जे आवडते ना ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजे स्वामी सेवा होय. महाराजांना काय आवडते? नामस्मरण, कोणत्याही परिस्थितीत समाधान, नेहमी गोड वाणी, आपल्या चांगल्या वागण्याने लोक जोडण्याची कला महाराजांना काय आवडत नाही? ढोंग, आळस, अभिमान आणि परिनिंदा एवढे सांभाळायचे. मग तुम्ही स्वामी भक्त झाला असे समजावे. मित्रांनो, स्वामींचा आदेश असा आहे की वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. म्हणून स्वामी यांचा हा संदेश नेहमी लक्षात ठेवा. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार येत नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य या जगात नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला कोणावर दया करायची असेल तर नक्कीच मनापासून करा. मग तुम्हाला देव भरपूर काही देईल. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना नक्कीच करावी. आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. आणि नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधानी खात्रीने मिळेल. आणि एवढं मात्र फिक्स आहे, आपण आपलं काम नेहमी वाहत्या पाण्यासारखं करता राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल आणि चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करू शकू. एकाने देवाला विचारले की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्याजवळ असतात? तर देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करत असतात आणि माफी देत असतात. ती चांगली भली माणसं माझ्याकडे असतात. हे घर स्वामी समर्थांचे आहे आणि श्री स्वामी समर्थ हे घर चालवतात असं तुमच्या मनात असलं पाहिजे. आणि समर्थ महाराज या घराचे यजमान आहेत आणि आम्ही सर्वजण स्वामींच्या परिवारातील आहोत. आम्ही सुखदुःखे ही आम्ही स्वामींच्या इच्छा समजतो आणि स्वामींच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे. आणि स्वामी कृपा आहे हेच आमचे जीवित ध्येय आहे. आणि स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येय प्राप्तीचे साधन आहे. स्वामी समर्थांचे नाम घेणं म्हणजे त्यांची कृपा लाभणं. हे स्वामींची कृपा लाभणं म्हणजे जीवन कृत्यार्थ होणं आणि सगळी संकट दूर होणं. याचा हाच अर्थ असतो. जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली आहेत. पहिल्या पानावर त्याने जन्म लिहिलाय, तिसऱ्या पानावर त्याने मृत्यू लिहिलाय आणि मग दुसरे पान नक्कीच कोरेच ठेवले. त्यावर काही लिहायचे ते मनुष्यावर सोडले आहे आणि मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते. आणि या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात. मग त्यात तुमचं सर्व काही येतं, जसे की तुमचे सुखदुःखे आणि सगळ्या गोष्टी तुमच्या यात येत असतात. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी रायांची चाकरी करतो, आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त आणि स्वामींची सेवा करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही किंवा काहीच नाही आणि हुद्दाही नाही. तो एक मिळालेला जन्म आहे, पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पुनर्पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. आणि अशी संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परिस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न नक्कीच व्हायला पाहिजे. आणि हा प्रयत्नच आपल्याला भरपूर काही देऊन जाईल. म्हणून मित्रांनो, जीवनात एवढं टेन्शन तुम्ही घ्यायचंच नाही. सगळं ठीक होईल. तुमच्या लाईफमध्ये जे जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो पण त्याचे उत्तर मिळेल तुम्हाला. आणि त्याची ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. मग टेन्शन घेणे सोडा रे.
आयुष्य असं पटकन डोळ्यासमोर निघून जात असतं आणि कळत सुद्धा नसतं. जे काही आज ज्यात आनंदी राहा आणि पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवू नको. आणि ते तिकट पण नाही आणि तसा पैसा तुमच्याजवळ भेटत पण नाही आणि येणारही नाही. पैसा तुमच्याजवळ उरणार पण नाही. मागचा वर्ष संपलाय आणि जे काही आपले असेल ते मागेच ठेवून चला आणि आपण आपल्या वर्तमानात जगायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. स्वामी राया, मला तुझ्या सत्य स्वरूपाची ओढ आहे. तुझे सत्य स्वरूप जाणून घेण्याची माझी दिव्य इच्छा आहे. परंतु हे गुरुराया, मी अज्ञानी आहे, प्रापंचिक आहे, मायेच्या प्रभावात फसलेलो आहे. म्हणून हे परमपित्या, मला तुझी अनन्य भक्ती दे, अतूट अभेद्य श्रद्धा दे आणि माझे प्रत्येक कर्म तुझी सेवा होऊ दे आणि तुझी कृपा ग्रहण करण्याच्या पात्रतेने मला बनव. आणि हे स्वामी समर्था, हे तू करू शकतोस, कारण चराचरात तुझी सत्ता आहे आणि जिथे बघावं तिथे तूच राज करत आहेस. म्हणून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकट, अशी मैत्री आणि भीतीला सामोरे नक्कीच जायला शिका. जीवनाचे एकच तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा, मग नक्कीच तुम्हाला त्याची भीती वाटणार नाही. जीवनात तुमचा कोणी किती तिरस्कार केला ना तरी तुमच्या चांगुलपणा कधी सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण एखादा आकाश काळे करण्याचे सामर्थ्य त्यात नसते, त्या धुरात कधीच नसतं. म्हणून एक लक्षात घ्या मित्रांनो, जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील ना तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. काही आपलं नाहीये, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाहीये. एवढेच मनात ठेवून तुम्ही पुढचा प्रवास करायचा आहे. स्वामींच्या मनात काय असते ना आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे आहे ते आपण स्वामींकडून मागत राहतो आणि आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा, तर ते आपल्याला कधीच सोडून देत नाहीत. आणि लक्षात घ्यावे, प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपले त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते आणि तिला अधिक सकारात्मक ती करत असते. म्हणून तुम्ही नेहमीच प्रार्थना ही निर्मळ मनाने करायची आहे. आणि सर्व दरवाजे बंद झाले ना तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम तुमच्यासाठी उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून नक्कीच ठेवा, इतर लोकांकडून अजिबात ठेवू नका. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर स्वामी तुम्हाला मार्ग तुमच्या आयुष्यात नक्कीच दाखवतील, हे लक्षात घ्या. आणि अश्रू थांबत नसतील तर तुमचे अश्रू नक्कीच स्वामी पुसतील. फक्त स्वामी समर्थांना तुम्ही आतुरतेने हात घाला आणि मग तुम्ही बघा तुम्हाला ते कशी मदत करतात. आणि मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल ना तर ते आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. ते तुमच्या मनातील नक्कीच जाणून घेतील, हे लक्षात घ्या. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे संकटे आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संप आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं की त्याचं पाणी आणि त्याची गाळणी केली तर गाळ निघून जातो ना, आणि शुद्ध सोनं असं राहतं तेवढं राहतं. मग त्यापासून जसा हवा तसा दागिना नक्कीच बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला नक्कीच काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी समर्थ महाराज भक्त म्हणून नक्कीच स्वीकारतात. मनुष्य आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आले ना तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची आम्हाला ताकद द्या. आणि हे असं तुम्ही फक्त एवढं सांगा, नक्कीच ते भक्त वत्सल आहेत. आपले स्वामी समर्थ खूप दयाळू आहेत आणि जे सोडव म्हणलात तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात, हे मात्र निश्चित. एवढं नक्कीच भोगे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जवळ ती गाठ पूर्णपणे काढत नाही ना तोपर्यंत आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. मग एखादा का ती गाठ मुळासकट निघाली ना की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही. मग जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा आणि अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढेच मागणे त्या स्वामी समर्थांकडे मागायचे आहे आणि स्वामींच्या चरणी हे मागायचे आहे. मग बघा, स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आणि तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करतील. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत नक्कीच राहावं, कुणाशी काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींच्या नामस्मरणात करावं. आणि एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात आणि त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहिती असतं आणि काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. पण नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात आणि मनाला प्रसन्न वाटतं.
अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. मग खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे आणि त्यानेच आपण सर्व काही प्राप्त करू शकतो. स्वामींचे बोधवचन आहे ते म्हणजे ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे आणि या पृथ्वी तलावावरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत आणि करायचे आहे. आणि म्हणून स्वामी बघतो या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापूर्वात उडी घेतली आहे आणि या पृथ्वीवर आलो आहोत आणि आपल्या स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आणि आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे आणि अनन्य भक्ती आणि आतुर अभेद्य श्रद्धेने भावनेने भरलेले आपले कर्म आपल्याला तिथे दाखवायचे आहेत. मग बघा, स्वामी तुमचे कर्म हे वरूनच बघत असतात आणि ते त्यांच्याकडे तुमचा सर्व काही डेटा असतो. म्हणून तुम्ही कुठेही कसेही कर्म करा, पण स्वामींना ते नक्कीच दिसत असते आणि मग स्वामी तुम्हाला तसा मार्गही दाखवतात आणि सर्व काही मदत करतात. मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल ते तुमच्या कर्मावर डिपेंड करतं. पेढा कसाही असला ना आणि कुठेही तो कसाही खाल्ला ना तरी तो गोडच लागत असतो. त्याप्रमाणे नामस्मरण हे कसेही केले ना आणि कुठेही गेले ना तरी ते स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नक्कीच तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि जेवढा जास्त दृढ विश्वास तुमचा स्वामींवर राहील तेवढी जास्त स्वामी तुम्हाला जीवनात मदत करतील. आणि स्वामींवर विश्वास ठेवणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि त्यावरच तुमच्या सर्व काही इच्छा या मनातल्या पूर्ण होतील हे मात्र निश्चित. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातल्या इच्छा सर्व काही मनोकामना तुमच्या पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून परमात्म्यावर फक्त विश्वास ठेवा, तर सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचं मन अगदी निशंक ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं नाही आनंद मिळतो. म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करावी, यश नक्कीच मिळेल. म्हणून आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो. हे मात्र निश्चित खरं आहे. स्मरण करता समय उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला येतात आणि धावतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य ते म्हणजे स्वामी समर्थ आहेत, एवढं लक्षात ठेवा. आपण काल जे साध्य करू शकलो नाही त्याबद्दल पश्चाताप करून जागे होऊ नका. आज आपण काय साध्य करू शकतो याचा विचार करून जागे नक्कीच तुम्ही व्हायला हवं. स्वामी सांगतात, आयुष्य तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवत असते. मग तुमच्या अपयशातूनच तुम्हाला यशाची उंची गाठता येते आणि हेच आपल्याला गुरुचरित्रामधून वेळोवेळी शिकायला मिळतं. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. मित्रांनो, चांगल्या ज्ञानातून विचारांना उगम येतो आणि चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो, चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो, चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो, चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि मग साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो आणि सुख मिळत असते. म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे, हे मात्र निश्चित खरे आहे. मित्रांनो, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग कुठेच नाही. म्हणून तुम्ही मौन बाळगायला शिका. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ हा पुढे नक्कीच पाठवा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
धन्यवाद.